काय राजू गणेश काय बरं आहे ना? आपल्याकडे कांदे आणि बेसन आहे का? कांदे आहेत बेसन नाही साहेब. साहेब तुम्हाला काय हवंय का सांगा ना, मी देतो बनवून. आज मी बनवणार आहे. म्हणजे चल 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 बाजूला बाजूला. आज सगळ्या स्टाफसाठी मस्तपैकी कांदा भजी आणि फक्कडचा चहा बनवतो. हो नको नको साहेब, तुम्ही नका बनवू. मॅडमला समजलं तर परत ओरडतील आम्हाला. तुम्ही एवढे मोठे साहेब, बरं दिसत नाही ते काम करणं. हे बघ, मी तुमच्या आसावरे मॅडमचा नवरा नंतर आहे, त्याआधी मी एक शेफ आहे, लक्षात ठेव. आणि मी साहेब बिहेब नाही रे बाबा, मी आपला साधा हाऊस हजबंड आहे. माझ्या ना त्या कंपनी सांभाळतात, मी घर सांभाळतो. माहितीये की साहेब. त्यामुळे तिकडे किचन मध्ये माझा ताबा असतो. मॅडमचं काय चालत नाही तिकडे. आता मी इकडे आलो ना, इकडच्या किचनचा ताबा पण मी घेणार. अरे तुम्हाला जाता आता मस्तपैकी 4-5 रेसिपी शिकवून जातो. चल 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 कांदे दे पटकन मला. गुड. बेसन आलं पण चल 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 चल. सर सर काय बनवताय तुम्ही? बटाटे वडा? नो मॅडी, पोटॅटो पॅटीस? नो. काय सर सांगा ना. कांदा भजी आणि फक्कडचा चहा. वाव सर, मला तर ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय. लवकर बनवा लवकर. येस येस बाबा येस. बाबा जाऊया ना घरी. थांब ना थोडं, जाऊया. नको ना बाबा, मला ना खरंच भीती वाटते अहो. घरी बबडू आणि आजोबा एकटेच आहेत. उशीर पण झालाय. प्लीज मला खरंच टेन्शन येतंय. जाऊया ना आपण. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, ते तिकडे मज्जा करत असणार. आता आलो जातो, थोडा वेळ थांबूया. झालंय काय, आसावरी चिडली आहे ना, त्यामुळे सगळे घाबरलेत. धड जेवले पण नाहीत. आता हे आपलंच कुटुंब आहे, आपण काळजी घ्यायला नको. सगळ्यांसाठी मस्तपैकी कांदा भजी बनवतो, तू पण खा, मग निघूया. बर. सर सर शुभ्रा मॅमला खरंच टेन्शन आलं दिसतंय. त्यांना जायचं तर जाऊ दे ना घरी. नाही मॅडी, शिवरा आता घरी जायला नको आहे. ती इथे यावी म्हणून तर डब्याचं निमित्त करून तिला इथे घेऊन आलो मी. काय आहे, आसावरीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे, म्हणून शिवरा आता ऑफिसमध्ये थांबायला हवी. एवढा मोठा जुना क्लायंट सोडून गेला, आपले सेल्स ड्रॉप व्हायला लागलेत. या सगळ्याचं कारण काय आहे मिस्टर नवरे? आय वॉन्ट आन्सर्स फ्रॉम यू ऑल. येस मॅडम. नुसतं येस मॅडम म्हणू नका. आय वॉन्ट आन्सर्स ॲज सून ॲज पॉसिबल. आपल्या रिसर्च टीमला सांगा की मी सिरियसली येस. बघा मॅडम, ही सुझॅन ना इतकी फनी आहे ना. मिस्टर सोहम कुलकर्णी, गेल्या आठवड्यात आपले सेल्स ड्रॉप झाले. ते का ड्रॉप झाल्याचा डिटेल रिपोर्ट आपल्या रिसर्च टीम कडनं मला हवाय. ओके मॅडम, मी लगेच. तो रिपोर्ट 10 मिनिटाच्या आत माझ्या हातात आला पाहिजे. ओके मॅडम. आणि शुभ्रा कुठे? मला वाटलं ती तुमच्या सोबत असेल म्हणून. हे काहीतरी नको बोलूस. तूच देत असशील त्यांना त्रास. नाही, मी काय नाही करत ग. आणि हे बबडू, दुपारी ना त्यांना झोपू दे थोडा वेळ. अजिबात खोड्या नाही काढायच्या. ओके? मी काही केलं नाही ना तर माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येशील? बर, आणते. तुलाही आणते आणि पणजोबा नाही आणते. नाही, फक्त माझ्यासाठीच आणायचं. असं करतात का? बरं बबडू, जरा त्यांच्याकडे फोन दे. काय करतायत ते? काय केलं बघ, माझे डोळे गेले असते. आजोबा, अगो बाई, आहो आजोबा, तुम्हाला लागलं नाहीये ना? बघायचं काय, हे डोळ्याच्या वर लावलं बघ, काय केलं त्यांनी. आजोबा, अजून थोडा वेळ सांभाळा ना त्याला. मी येतेच आहे. अहो, सांभाळलं पाहिजे. तो पुन्हा नाही करणार आजोबा असं. मी समजावते त्याला, चांगली रागवते. तुम्ही फोन द्या बरं त्याच्याकडे.
ये रे बबडू तू शाणा मुलगा आहेस की नाही माझा, असं करतात का? हॅलो अज्जू, हॅलो. माझा सगळा होमवर्क झाला आणि आज मी लंच पण स्वतःच्या हाताने केला, काही पाण्यातलं टाकलं नाही. अरे वा, छान. असंच राहायचं गुड बॉय सारखं आई घरी येईपर्यंत. काय? ओके अज्जू, बाय अज्जू. बाय. ए चल आई अहो बबडू खूप त्रास देतोय आजोबांना. मी जाऊ का लगेच? शुभ्रा, अजिबात घरी जायचं नाही. आज एवढी आलीस ना ऑफिसला, माझं काहीच बोलणं झालं नाही तुझ्याशी. मला बोलायचंय. ये आई ये शुभ्रा, ही माझी केबिन. आई ही सगळी तुमची अवॉर्ड्स आहेत. खरंच मला इतका अभिमान वाटतोय ना आई. हे सगळे यश माझ्या एकटीचं नाहीये शुभ्रा. माझी सगळी माणसं भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी राहिली ना, म्हणूनच मी एवढं सगळं अचीव करू शकले. अगं विचार कर, माझ्यासारखी एक साधी गृहिणी हे सगळं मिळवू शकते, तर तू नाही का मिळवू शकणार? जेव्हा मला गरज होती ना, तेव्हा तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राहिला. आता तुला गरज आहे ना, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत शुभ्रा. तू धीराने एक पाऊल तर पुढे टाक. पण आई मी आहे त्यात. शुभ्रा, आपण गृहिणीनं स्वतःला फार कमी लेखतो, तसं नाहीये. अगं तू विचार कर, एक गृहिणी किती गोष्टी करत असते एका वेळी. किती गोष्टींचं अवधान तिला सांभाळायचं असतं. म्हणजे मल्टीटास्किंग. करेक्ट. आणि ते मल्टीटास्किंग तुला खूप छान जमतं शुभ्रा. ये इकडे बस ना, बस. आता बघ शुभ्रा, एका वेळेला तू किती गोष्टी करत असतेस. तू स्वयंपाक पाणी सांभाळतेस, सगळ्यांच्या आवडी निवडी जोपासतेस, बबडूच्या कामात तू घडून गेलेली असतेस, सोहमला जे लागेल ते त्याच्या हातात देणं, माझी आणि ह्यांची किती काळजी घेतेस. एवढंच नाही तर तू बाबांची पण किती काळजी घेतेस शुभ्रा. स्वयंपाक पाण्याचं बघतेस, पूजेची तयारी करतेस. हे सगळं मल्टीटास्किंग नाहीये तर काय आहे? आणि हे सगळं मी नक्कीच समजू शकते, कारण 25 वर्ष मी हेच केलं, फक्त घर आणि संसार. पण माझ्या अतिशय टॅलेंटेड सुनेनी फक्त हेच करत राहावं असं नाही मला वाटत. ते करायचंच, कर्तव्यात कसूर नाही करायची. रोजची कामं संपतच नाहीत शुभ्रा, ती असतातच. पण त्यातूनही स्वतःची एक स्पेस शोधायची, स्वत्व नाही जाऊन द्यायचं. अगं घरापलीकडे एक वेगळं जग तुझ्यासाठी खुलंय, पण पहिलं पाऊल तुला उचलायला लागेल शुभ्रा. उंबरठ्या बाहेर तुला पडायला लागेल. मे आय कम इन मॅम? येस. अरे हे काय, हे कोणी पाठवलं? अभिजित सरांनी पाठवलं मॅडम. ठीक आहे, आम्ही बघतो. मॅडम अभिजित सरांनी चिठ्ठी द्यायला सांगितली. जा. बघ कसे आहेत तुझे बाबा. आई बाबांनी तुम्हाला लिहिली आहे चिठ्ठी, मी कशी वाचू? अगं काही सिक्रेट नाहीये मोठं, वाच ना. प्रिय असावरी, मला माहितीये तू तुझ्या कामात खूप बिझी आहेस, म्हणून डिस्टर्ब करत नाही. पण काय करू, मी बनवलेला पदार्थ तू चाखल्याशिवाय मला ते बनवल्याचं समाधानच वाटत नाही. शिवाय सगळ्यांनी खाल्लं, पण कंपनीची मालकीण उपाशी, असं कसं चालेल? भजी सोबत चहा पाठवलाय, तुझ्यासारखाच स्ट्रॉंग आणि तरीही गोड. कसे आहेत ना तुझे बाबा? आई बाबा पहिल्यापासूनच रोमॅन्टिक आहेत नाही? त्यांचं तुमच्यावरचं प्रेम किती हळुवारपणे व्यक्त करतात. कुठेही गाजावाजा नाही, किंवा मी तुझ्यासाठी काहीतरी केलंय हाही आविर्भाव नाही. खरं तर मला कौतुक या गोष्टीचं वाटतं आई की इतकी वर्ष झालेत तुमच्या लग्नाला, पण तरी सुद्धा प्रेम कमी नाही झालं तुमच्यातलं, उलट दिवसेंदिवस वाढतच चाललंय.
सगळ्याला नाही मिळत आई हे प्रेम. आई मला ना कधी कधी भीती वाटते की तुमच्या या सगळ्या कामाच्या व्यापात प्रेम नाही ना हरवणार तुमच्यातलं. पण मग हे असं काहीतरी झालं ना की जाणवतं तुम्ही आसाभरी आणि अभिजित राजे आहात. तुमच्यातलं प्रेम हरवूच शकत नाही. आई खरंच प्रेम करायला ना तुमच्याकडून शिकलं पाहिजे. नाही, तुझ्या बाबांकडनं. प्रेम करायला व्यक्ती समोर असलीच पाहिजे असं काही नाही, ते असेही व्यक्त होतात. घे. नाही अगं खूप छान आहे. खाल्लंच पाहिजे तुला. घे. मॅडम मे आय कम इन? येस. येस मिस्टर सोहम. मॅडम तुम्ही जो रिपोर्ट आणायला सांगितला होता तो. सोहम बस ना. अगं नाही नाही शुभ्रा, मी मॅडम समोर ऑफिसमध्ये कधीच बसत नाही. मॅडम तुमचं बरोबर आहे. ऍड रिलीज झाल्यानंतर आपला सेल खूपच ड्रॉप झालाय. म्हणजे ऍड मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्याला शोधून काढायला हवा. मिस्टर सोहम, आत्ताच्या आत्ता सगळ्या टीम बरोबर कॉन्फरन्स रूम मध्ये ऍड बघण्याची व्यवस्था करा 10 मिनिटाच्या आत. ओके. शुभ्राचा तू पण सोहम सरांना मदत कर. हे ना शुभ्रा. स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे डोक्याला ताप. झाला नाही नीट तर होतो नुसता संताप. नाहीतर काय, ऑफिसला जाऊन येण्यातच सगळी ताकद संपते. स्वयंपाक काय डोंबल्याचा करणार जेव्हा मी इतकी दमते. स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे डोक्याला ताप. एकटं राहायचंय म्हणून स्वयंपाक शिकले मम्मीकडून, पण एक जरी वस्तू संपली तर सगळंच राहतं अडून. स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे डोक्याला ताप. बायको माहेरी गेल्यापासून जेवणाचे झालेत हाल. 2च दिवसात पहा किती वाळून गेलेत गाल. स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे डोक्याला ताप. अरे विसरा हे रडगाणे. तुम्ही वा शाणे. डीबीके फूड्स कडनं मिळवा सकस चौरस आहार. डीबीके फूड्स असताना बायकोची गरज नाही फार. डीबीके डीबीके. ही ऍड रिलीज झाल्यानंतर आपले सेल्स डाऊन झालेत. काहीतरी प्रॉब्लेम आहे ऍड मध्ये. एनी थॉट्स? मॅम, मला असं वाटतं की आपण नॉन आर्टिस्ट घ्यायला हवे होते. येस मॅम, मलाही तेच वाटतंय. नाही म्हटलं तरी फेस व्हॅल्यूनी फरक पडतोस ना. नो नो मॅडम. मॅडम मला असं वाटतं की आपण आपले प्रोडक्ट अजून हायलाइट करायला पाहिजे होते. तुला काय वाटतं शुभ्रा? मला मला नाही कळत त्यातलं काही आई. अहो मी एक साधी गृहिणी आहे, मला खरंच नाही कळत. शुभ्रा तू गृहिणी आहेस म्हणूनच मी तुला तुझं मत विचारलं, कारण ही ऍड आम्ही बनवली गृहिणींसाठी. एक मिनिट मिस्टर सो. जे काही तुला वाटतंय, जे काही तुझ्या मनात आहे ते अतिशय निसंकोचपणे बोल. कम ऑन बोल. आई मला वाटतंय ही ऍड बघून मन दुखावलं असेल गृहिणींचं. म्हणजे बघा ना,
एकीकडे आपण म्हणतोय की आपली ही ऍड गृहिणींसाठी आहे. आणि प्रत्यक्षात मात्र ऍड मध्ये आपण असं दाखवतोय की बायकोची काय गरज, गृहिणींची काय गरज. मग मला सांगा, ती गृहिणी का घेईल आपलं हे प्रोडक्ट? हे म्हणजे तिला कमी लेखल्यासारखं होतं ना. आई माफ करा, पण स्वयंपाक करणं ना एखाद्या गृहिणीचा श्वास असतो. सगळी माया, सगळं प्रेम ओतून ती स्वयंपाक करत असते. मग तीच गोष्ट जर डोक्याला ताप म्हणून आपण दाखवत असू तर ते चालेल का तिला? एखादी बाई घर सांभाळताना इतकी कामं करत असते ना, अक्षरशः 24 तास पण पुरत नाहीत तिला. बघणाऱ्याला वाटतं की स्वयंपाक केला की हिला काय काम, पण असं नसतं ना. आपल्या माणसांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी सतत झटत असते ती. घरातल्या माणसांमध्येच ती आपलं सुख मानते आणि तिच्याच अस्तित्वाची गरज नाही असं दाखवायचं आपण. घरातल्या सगळ्यांचं पोट भरलं असलं ना की त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं आणि घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हेच समाधान बघत एक गृहिणी तृप्त होत असते. घरच्यांच्या सुखातच ती आपलं सुख मानते. आणि मग तिलाच आपण गृहीत धरलं, तिच्याच अस्तित्वाची गरज नाही असं आपण म्हटलं तर तिला वाईट नाही का वाटणार? एका गृहिणीसाठी ना तिचं घर, त्या घरातली माणसं हेच जग असतं. पण तुमच्या जगाचा ती भागच नाही असं म्हटलं तर तिला वाईट नाही का वाटणार? दमून बागून घरी आलेल्या माणसाला पाण्याचा ग्लास देते ना ती गृहिणी. रडणाऱ्या बाळाला मायेचा हात देते ना ती गृहिणी. घरातल्या आजी आजोबांना आधाराचा हात देते ना ती गृहिणी. आपल्या नवऱ्याला प्रत्येक कार्यात प्रेमाने साथ देते ना ती गृहिणी. घरच्या सगळ्यांना आनंदाने खाऊ पिऊ घालते ना ती गृहिणी. पण आपल्या या जाहिरातीत आपण त्या हातांची गरजच नाही असं म्हटलंय. मग त्या गृहिणीला वाईट नाही का वाटणार? प्लीज तुम्ही गृहिणींना कमी नका लेखू. त्या आधारस्तंभासारख्या मागे उभ्या असतात ना म्हणून निश्चिंत होऊन आपण ऑफिसला जाऊ शकतो. जिच्या आधारावर हा संसाराचा अख्खा डोलारा उभा आहे तिचीच गरज नाही असं आपण म्हणतोय. आणि ते सुद्धा DBK फूड्स मध्ये, जी कंपनी एका गृहिणीने सुरू केली आणि मोठी केली. बरोबर आहे तुझं. तुला काय वाटतं की ह्याची टॅगलाईन कशी असावी? प्रत्येक गृहिणीचा सन्मान करणारी. आपलं प्रोडक्ट ना तिला हातभार लावायला आहे. थोडा वेळ तिला सुद्धा स्वतःसाठी मिळावा म्हणून आहे. मग आपल्या जाहिरातीचा शेवट पण तितकाच गोड हवा ना. म्हणजे आपण असं काही म्हणू शकतो का, DBK फूड्स सोबत बायकोच्या कामाला लावा हातभार. परफेक्ट. यू नेल्ड इट शुभ्रा. वाव, सुपर. पाहिलं, हे आपण मिस केलं, आपल्या कोणाच्याही लक्षात आलं नाही. शुभ्राचा पॉइंट ऑफ व्ह्यू एकदम करेक्ट आहे. ग्रेट जॉब शुभ्रा. मिस्टर नवरे, आता तुम्ही एक काम करा, ताबडतोब ऍड कॅम्पेन थांबवा. सगळ्या प्लॅटफॉर्मवर ही ऍड काढून घ्या आणि आता नवीन ऍड कॅम्पेनची डिझाईन्स पहिल्यांदा शुभ्राला दाखवा. प्रत्येक गोष्टीवरती तिचं अप्रुव्हल घ्या.
अँड देन गो ऑन. ओके? येस मॅडम.